नागपूर आकाशवाणीसाठी केलेली होती ही. ओके. गप्पांची मैफिल जमते जेथे, असा हा कॉलेज कट्टा. जनरंजनाचा ठेवून हेतू, न धरुणी मनी कसला किंतु. नाही कुणाची थट्टा, असा हा कॉलेज कट्टा. जिव्हाळ्याचे प्रश्न चर्चिता, उत्तरा. नमस्कार मित्रांनो, अनोखा देशमध्ये मी सूरज आज एका अनोख्या ठिकाणी आलो आहे. आपल्या आजूबाजूला समाजात आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये राहतो किंवा कुठेतरी राहतो. अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात, पण बऱ्याचदा असं होतं की त्यांची महती आपल्याला माहीतच नसते. अशाच एका विशेष व्यक्तिमत्व आज माझ्याकडे आहे. सहज मी कुठेतरी भेटलो आणि त्यांच्याशी बोलू लागलो. खरं तर त्याच माझ्याशी बोलायला आल्या आणि त्याच्यानंतर आमची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मला कळालं की एक विशेष व्यक्तिमत्व आज माझ्यासमोर आहे आणि ते व्यक्तिमत्व आज 80 वर्षाचं आहे, पण जणू तरुणच. कारण त्यांचं जे नॉलेज आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी केलेले जे सगळे कार्य आहे, हे सगळे ऐकल्यानंतर मी स्तब्ध झालो. त्या 80 वर्षाच्या आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर हेमलता झोरापूरकर. त्यांनी स्वतः एमफिल त्याच्यानंतर PhD असं केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कादंबऱ्या सुद्धा प्रकाशित केलेल्या आहेत. म्हणजेच त्यात थोर कादंबरीकार, कथाकार आणि तसेच कवयित्री सुद्धा आहेत. या अशा विशेष व्यक्तिमत्वाची आज आपण आपल्या चॅनलवर ओळख करून घेणार आहोत. त्यांची कादंबरी माझ्या हातात आहे आणि या कादंबरीचं जे नाव आहे ते हरवले ते गवसले का, ही त्यांची दुसरी कादंबरी आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आज मी म्हणजे खूप बोलतोय ऍक्च्युली आणि तुमचं इतकं मोठं सगळं साहित्य माझ्या समोर आहे. हे सगळं बघितल्यानंतर मी स्तब्ध झालो आणि हे सगळ्यांना कळावं आणि तुमच्या कादंबरी, तुम्ही केलेलं संशोधन आणि त्याच पद्धतीने तुमच्या जे काव्य आहे, कविता आहेत, या सगळ्यांना कळाव्या, हाच एक छोटासा उद्देश घेऊन आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही हे सगळं सुरू कसं झालं नेमकं? म्हणजे तुमच्या बालपणातून सुरू झालं किंवा नंतर कधी अशा कल्पना आल्या आणि इथपर्यंत पोहोचलं हे? नाही, बालपणात आवड होती, पण बालपणापासून वगैरे नाही. हे सगळं कॉलेजमध्ये असतानाच सर्व्हिसही करत होती आणि तेव्हा लिहायची आवड होती, तर तेव्हा छापत म्हणजे कवितांपासून कथा किंवा वगैरे. कथांपासूनही सुरुवात झाली. आणि मग कॉलेजमध्ये असल्यावर कथाकथन, कविता, म्हणजे जिथे काव्य हे असेल, कवी संमेलन, तिथे सुद्धा जायचे. अर्थात सगळं आमचं मराठी साहित्याच्या याच्यातच दृष्टिकोनात. आता जसं तुम्ही हे सांगितलं की कवी संमेलन होते किंवा होते, किती कविता तुम्ही आजपर्यंत लिहिल्या? समजा आता तुमचं 80 वर्षाचं वय आहे. नाही, जास्त नाही लिहिल्या, 25-30 असतील माझ्या. तरी भरपूर आहेत. आणि कथा किती आहेत? कथा 20-22 आहेत. अच्छा. बऱ्याचशा प्रकाशित झालेल्या आहेत. 11-12 असतील प्रकाशित झालेल्या. त्याच्यानंतर मला असं तुम्ही सांगितलं की तुम्ही डॉक्टरेट सुद्धा केलेला आहे. तर तो नेमका तुमचा संशोधनाचा विषय काय होता आणि तोच का निवडला? जैन धर्माविषयी आस्था होती. मी जैन आहे म्हणून, आणि लोकांसमोरही ते साहित्य यावं. आणि आता मराठी वाङ्मयात सुद्धा जैन वाङ्मय घेतल्या जातं, मराठी वाङ्मय. त्याच्यामुळं बाकीचे सगळे म्हणायचे, मॅडम तुम्ही ते या साहित्याची ओळख करून द्या, लोकांना माहित पाहिजे. निघोट म्हणून माझा एक सहकारी होता, ज्याचं नाव मी सांगितलं आता. तो खूप म्हणायचा की मॅडम तुम्ही तुमचंही साहित्य प्रकाशित करा आणि हे जैन साहित्यातही तुम्हाला काही भर पाडता येत, टाकता येत असेल तर टाका, कारण तो एक विभाग आहे मराठी साहित्य. तर त्याच्यामुळं मग मराठी साहित्याची आवड होती म्हणून. आणि त्याच्याही आधी मी एमफिल केलं, तेव्हा आता कुणावर करायचं, तर द.भी. रणदिवे म्हणून एक मराठी कवी होते, जैन. खूप चांगलं काव्य आहे, म्हणजे केवळ जैन धर्मावरच नाही, त्यावरही लिहिलंय त्यांनी काव्य, गजकुमार चरित्र वगैरे. पण इतरही कविता अतिशय सुंदर आहे त्यांच्या, छान आहेत. म्हणजे केशवसुतांच्या तोडीचे कवी आहेत ते. आणि म्हणजे एमफिलचा थिसिस त्यांच्यावर लिहिला मी, द.भी. रणदिवे यांच्या कवितेवर. आणि नंतर PhD साठी जैन साहित्य आख्यान काव्य म्हणून घेतलंय मी, जैन प्राचीन मराठी जैन आख्यान काव्यांचा अभ्यास. त्यात अभ्यास करताना फक्त एक म्हणजे मर्यादा ठेवली मी, की फक्त साहित्य प्रकाशित झालेलं जे आहे,
अर्थात ते बरंच पुराण साहित्याच्या प्रकारात होतं, काही प्रकाशित झालेलं. तर हे सगळं तेवढं घेतलं होतं मी. तसे बाकीचे खूप होते इतर, पण हस्तलिखित न घेता फक्त प्रकाशितच प्रकाशित केले. आता जसं हे माझ्या हातात तुमचं एमफिलचं जे थेसिस आहे हे आहे, तर जे कविवर्य द भी रणदिवे होते, हे जे प्रसिद्ध कविवर्य होते त्यांच्या काव्यावर जे म्हणजे यांनी संशोधन केलं आहे, त्यातल्या सामाजिक जाणीवा काय होत्या त्या प्रत्येक काव्यातल्या, यावर हे संशोधन ताईंनी केलेलं आहे. आणि सोबतच जे पीएचडी आहे, हे पीएचडी नागपूर विद्यापीठातून त्यांनी प्राचीन मराठी जैन आख्यान काव्य यावर अभ्यास करून हे संशोधन त्यांनी केलेले आहे आणि संशोधन पत्रिका माझ्याजवळ आहे. ताई, एक प्रश्न मला विचारायचा आहे. जसं आज आपण म्हणजे 21व्या शतकात आहोत, पण एक स्त्री म्हणून तुम्ही डॉक्टरेट पर्यंत केलं, त्यावेळेला तुमच्यावर असे काही त्यावेळेला काही बंधनं किंवा तू बाहेर पडतेस, तू कॉलेजला जाते किंवा असे काही असे बंधन प्रश्न? काहीच नव्हते. सुदैवाने मला सगळे चांगले लोक मिळाले. आणि सगळ्यात याला महत्व द्यायचं म्हणजे माझ्या सासूबाईंना. त्यांना खूप आवड होती. त्या काळात त्या जेवण झालं की पेपर, उन्हात बसून पेपर वाचायच्या. अच्छा. आणि जेव्हा त्यांना माहित झालं की मी लिहिते, अभ्यास करते, तेव्हा लग्न म्हणजे एम ए झाल्यानंतरही करायचा विचार होता. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएचडी केली, त्यांच्या इथे पहिल्याने माझंच नाव नोंदवलं होतं. आणि शेवटली त्यांची विद्यार्थिनी मीच होती, प्रभू देसाईंची. तर तेव्हा करत होती. मग माझ्या सासूबाईंना कुठे कविता दिसल्या, हे पा, हे आहे, हे वाच, हे तुझ्या कामाचं आहे, असं सांगायच्या त्या. म्हणजे तशी प्रेरणा खूप सगळ्यांकडून मिळाली. सोबत तुम्ही नोकरी सुद्धा केली हो, आहे, नोकरी. त्या गोष्टीसाठी सुद्धा कधी कोणी अडवलं नाही किंवा असं कुठल्याही नाही, गोष्टीचा हे नाही. काहीच. तुम्ही आजच्या पिढीला, त्याच्यानंतर ज्या काही आता आपण समोर तरुणाईला तुम्ही काय सांगाल की नेमकं काय आपण करायला पाहिजे? साहित्य आणि या गोष्टीवर जसं तुम्हाला भरपूर काही माहिती आहे, आज आपण असं जसं बघतोय की मराठी साहित्य किंवा मराठी कथा या गोष्टींकडे फारसं लक्ष नाहीये. कोणाचंच नाहीये. आणि याचं कारण असं आहे की आता मराठीच नाही, कोणतंही साहित्य लोकांना लेंदी वाटते खूप. बरोबर. एवढं वाचायला वेळ नसतो, काही नाही. थोडक्यात काहीतरी पाहिजे, म्हणून मग हे साहित्य आता नामशेषच होऊ लागलं सगळं जवळजवळ. पण थोडक्यात पाहिजे तर तेही मिळू लागला या मोबाईल किंवा सोशल मीडिया इंटरनेटच्या माध्यमातून. तर त्यात सुद्धा तरुणांनी हातभार लावला पाहिजे, केलं पाहिजे काहीतरी. की आपल्या साहित्याकडे आपलंच दुर्लक्ष झालं तर दुसरं कोण वाचणार आहे? त्याच्यामुळे त्यांनी वाचलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आपल्या ज्या कथा आहेत त्या पूर्वजन्मीच्याच आहेत सगळ्या, पूर्वभव आधीचे, नंतरचे. तर त्यातून म्हणून मुलांना वाचायला जिव्हार येतं. त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे त्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणून त्या कथांचं सुद्धा पुनर्लेखन झालं पाहिजे, नव्या रूपाने पुनर्लेखन. असा माझा एक भाऊ होता, मामे भाऊ अशोक चौरे. तो नेहमी म्हणायचा की ताई, नवीन कथा, नवीन दृष्टिकोनातून लिही, मी तुला सगळं साहित्य देतो, सगळं साहित्य देतो. पण तो प्रकल्प आमचा राहून गेला. तो खूप मागे लागला होता की ताई तू अशा कथा लिही, कारण पोरं काही हे वाचत नाही. पूर्वभव, एक भव, दुसरा भव, तिसरा भव, आता काही दिसतही नाही, काही नाही. तर त्याच्यामुळे त्या कथा वाचायचं जिव्हार येतं. आता अजून फ्युचर मध्ये काय तुमचं असे विचार आहे किंवा इच्छा आहे अशा? नाही, आता काहीच नाही. बस आहे तेवढंच प्रकाशित करायचं आहे. बरंच अप्रकाशित साहित्य आहे, ते प्रकाशित करायची इच्छा आहे माझी. बघूया. नवीन तर काही कोरोना काळात खूप लिहिल्यात मी, अशा छोट्या छोट्या कथा याच्यावर टाकत होती मोबाईलवर. आणि अनुभव इतके होते अहमदाबादला, ये बापरे, खूप अगदी म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की मरण जवळून पाहिल्यासारखं. सगळ्यांनी अगदी आज बोलू लागली आपल्या बरोबर, ती व्यक्ती उद्या दिसेल याची खात्री नव्हती. काय होती अशी एक घटना सांगते. आमच्यावर, आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो, 5व्या मजल्यावर एक म्हातारेच असे दोघंही नवरा बायको भेटायचे नेहमी मला, बाहेर खाली यायचे फिरायला. त्या बाईकडून चालणं नव्हतं. कोरोना झाला त्यांना, दोघांना ऍडमिट केलं. आता ऍडमिट केल्यावरही घरी आल्यावरही आपल्याला काही माहीतच नाही राहत, माहित नव्हतं आम्हाला इथे आले नाही आले काय आहे ते. 3-4 दिवसानंतर आमचा चौकीदार रमेश, तो म्हणते, बाई तुम्ही नाही गेल्या?
आप नहीं गई माँ जी? मतलब, कहा? बोले ऊपर बेसना है ना। मतलब, बेसना? कोण गया? तो बोले अम्मा जी गई. म्हणजे ती गेली तर 5 दिवस आम्हालाही माहित नाही, कारण काय तेव्हा कोरोनाने गेलेला पेशंट घरी पाठवत नव्हते. बरं, त्या बाईला एकच मुलगा मुलगा आणि सून, आणि त्यांनाही एकच मुलगा आणि सून. रडायला कोणी नव्हतं घरी. मग काहीच माहिती नाही झालं आणि कोणी एकमेकांच्या घरी जाणं सगळंच बंद होतं. तर असा काय म्हणतात ना त्याला, असा अनोखा अनुभव. आणि असे तर खूप अनुभव आले की कोरोना झाला की बरा झाला त्यातून तरी हार्ट अटॅकचा, धोका हार्ट आहे. फेलचा धोका आहे, डॉक्टरही हा. सांगायचे. अशीही एक घटना घडलेली आहे की दोघे नवरा बायको, आता सिनियर सिटीजनशी संबंध आमचा, बाकीच्यांना काही वेळ नसतो बोलायला आणि भेटायला. तर ते आजारी पडले, दोघे नवरा बायको ऍडमिट होते, बरे झाले, घरी आले, चांगले झाले. त्यांचा एक भाऊ इंदूरला होता. आता तो सिरियस झाला, त्याला हार्ट अटॅक आला. हार्ट नाही सिरियस नाही, गेलाच होता तो. तर तो मेला म्हणून मग हा भाऊ खूप हे करू लागला की मला जायचंय त्याला. तर ती म्हणाली, लोकही म्हणाले की तुम्ही आता जाऊ नका, आताच नुकतेच बरे होऊन आले. नाही नाही म्हणे, पुन्हा मला कधी दिसणार नाही. फ्लाईटने गेले ते इंदोरला. गेले, दारात गेले आणि त्या भावाला पाहिलं. तिथल्या तिथे त्याही माणसाला अटॅक, हार्ट फेलच. म्हणजे एक अर्थी न्यायची तर दोन दोन अर्थी अर्थी. गेल्या. मग हे अशा रिअल टाइम हा. घटनांवर पण तुम्ही हो, हो. कथा लिहिता का? अगदी कथा नाही, पण असं एक हा, दृष्टांत म्हणा किंवा हा, अनुभव बस, तुमचे हा, आलेले असे लाईफ अनुभव. मध्ये. कोरोना काळात खूप लिहिलं मी अशा याच्या, अच्छा. बरेच लिहिलं. म्हणजे माझ्यासोबतच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एखादी लाईक छोटी कविता तुम्ही जी बरोबर. तयार केली असेल अशी कविता. एखादी सांगता येईल का? किंवा तर डॉक्टर हेमलता ताईंनी स्वतः लिहिलेल्या कवितांपैकी काही कविता निवडत ज्या आहेत, त्यातील 1-2 कविता आता आपल्याला ताई या ठिकाणी सादर करणार आहेत. हं. जी आता आपल्याला कविता ताई वाचून दाखवत आहेत, ती हरवलेलं शैशव अशी ही कवितेचं नाव आहे आणि ती साप्ताहिक सकाळमध्ये प्रकाशित झालेली कविता आहे. शैशवातील अलवार स्मृतींचं ओझ पाठीवर घेऊन सुरू केली जीवन यात्रा. संचिताचं दुसरं गाठोडं काखोटीला मारून स्कंधावरचा भार कमी झाला म्हणून मागे वळून पाहता लक्षात आलं, बाल्याच्या अवखळ स्मृतींचं पाठीवर घेतलेलं ओझ कुठेतरी पडलं. लहानपणी ऐकलेलं गाणं आठवलं, हिरव्या झाडीतल्या मामाच्या गावाचं, मामाच्या चिरेबंदी वाड्याचं, चिरेबंदी करवंदी झाडाचं, चिंचेच्या करवंदी झाडाचं. कुठे गेला तो मामाचा गाव? चिरेबंदी वाडा, चिंचेचं करवंदी झाड. मेघांच्या शुभ्र लाटातून अलगद तरंगणारा चांदो मामा पाहून डोळे शोधतात. चांदण्याच्या राईत चिंचेच्या करवंदी झाडामागे हरवलेल्या शैशवाच्या खुणा, हरवलेल्या शैशवाच्या खुणा. खूप सुंदर ताई. म्हणजे आता कसं आहे की या गोष्टींचं तर कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मिडियम स्कूल्स मध्ये या गोष्टीचं थोडंसंही ज्ञान नाहीये, पण त्यातलं गांभीर्य इतकं आहे की त्यांच्या लिखाणातलं जे आपण काय म्हणतो जो डीपनेस आहे ना तो कळतो की किती विचारपूर्वक आणि किती आतून मनातून त्या कविता आलेल्या आहेत. परत एक दुसरी कविता आपण बघूया. आता जसं आपल्या लाईफमध्ये कॉलेज हे फारच एक महत्वपूर्ण टप्पा आपण मानतो. जसं शिक्षण तर असतंच, पण ती एक चंदेरी आणि सोनेरी दुनिया ज्याला म्हणतो आपण आपल्या आयुष्यातली, ती जगताना या 80 वर्षांच्या आजींनी, आता माझ्या तर आजीच आहेत त्या, आजींनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात जे कॉलेज जगलंय ती प्रत्यक्ष कविता त्यांनी कागदावर उतरवली आहे. ती ऐकूया. नागपूर आकाशवाणीसाठी केलेली होती ही. ओके. गप्पांची मैफिल जमते जेथे असा हा कॉलेज कट्टा. जनरंजनाचा ठेवणी हेतू न धरुणी मनी कसला किंतु. नाही कुणाची थट्टा असा हा कॉलेज कट्टा. जिव्हाळ्याचे प्रश्न चर्चिता उत्तरासाठी दिसे आतुरता. नाही कसला बट्टा.
असा हा कॉलेज कट्टा, असा हा कॉलेज कट्टा. खूप सुंदर. मित्रांनो, ताईंचे PhDचे थेसिससुद्धा ताईंनी आम्हाला दाखवले. तसेच त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार आणि प्रमाणपत्र, सन्मानपत्र हे सुद्धा त्यांनी आम्हाला दाखवले. डॉक्टर हेमलता झोरापूरकर यांचं या ठिकाणी हे जे साहित्य आपल्याला दिसतंय हे फार थोडं थोडं का आहे. त्यांनी अक्षरशः माझ्या हातात लिस्ट दिली, ज्याच्यामध्ये त्यांनी स्फुटलेख, परीक्षणे, कविता, नाट्यछटा, प्रवास वर्णन, बालकथा आणि कादंबरी अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये आजही त्यांच्याशी बोलताना त्यांच्या बोलण्यात जी स्फूर्ती जाणवते ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्याशी बोलताना असं वाटतं की जणू काही अजूनही त्या तरुण आहेत आणि तेवढ्याच तरुण मनाने त्या माझ्याशी गप्पा मारतायत. मला असं कुठेच जाणवलं नाही की मी त्यांच्याशी बोलतोय आणि कुठेतरी त्यांच्या आयुष्यात त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा विटाळ आलाय. नाही, अजूनही तेवढंच उमंग आणि तेवढीच उत्तेजना त्यांच्या बोलण्यात मला दिसून आली. ताई, अनोखा देशवर तुम्ही आज म्हणजे फक्त मलाच नाही, माझ्यासारख्या लाखो तरुणांपर्यंत तुमचं हे साहित्य आणि तुम्ही एक इन्स्पिरेशन आहे आणि ते इन्स्पिरेशन आज सगळ्या महाराष्ट्रापर्यंत आणि भारतापर्यंत जाईल याची मी अपेक्षा करतो. खरोखर तुम्हाला जर ताईंना भेटायचं असेल तर ताई नागपूर निवासी असतात. काही दिवसांसाठी त्या त्यांच्या मुलाकडे अहमदाबादला सुद्धा जातात. ताई, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कार्यासाठी. आणि जे तुम्हाला पुढे प्रकाशित करायचं आहे साहित्य तुमचं ते नक्कीच प्रकाशित हो, या खरोखर मी इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हालाही आजचा हा डॉक्टर हेमलता ताई झोरापूर यांच्यासोबत झालेला संवाद आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. चला, अनोखा देशवर परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.